थायरॉइडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॅन्सर असतात आणि त्याची क्युअर रेट काय? थायरॉइडमध्ये गंमतशीर प्रकार असा आहे, थायरॉइडमध्ये जे कॅन्सर आहेत ना, त्याच्यातला एक कॅन्सर आहे जो पूर्णपणे नीट होतो आणि एक कॅन्सर आहे तो कधीही नीट होतो. पॅपिलरी कार्सिनोमा आणि फॉलिक्युलर कार्सिनोमा हे थायरॉइडमध्ये आढळणारे सर्वात कॉमन आहे. पॅपिलरी कार्सिनोमा जवळजवळ 80% लोकांमध्ये आढळतो. जवळजवळ 15% ते 18% लोकांमध्ये फॉलिक्युलर कार्सिनोमा आढळतो आणि हे दोन्हीही कॅन्सर जवळजवळ कुठल्याही स्टेजमध्ये असतील तरी नीट होतात, 100% नीट. आणि शरीरामध्ये असलेले सर्वात जास्त क्युअर रेट फॉलिक्युलर कार्सिनोमा आणि पॅपिलरी कार्सिनोमा ह्या थायरॉइड कॅन्सरचा आहे. दुसरे जे कॅन्सर असतात त्याच्यामध्ये मेडुलरी कार्सिनोमा हा कॅन्सर, त्याचा क्युअर रेट अराउंड 50%च्या आसपास आहे. त्याचं प्रमाण 3% आसपास असतं. आणि सर्वात घातक, शरीरातला सर्वात घातक कॅन्सर अनाप्लास्टिक कार्सिनोमा हा पण थायरॉइडमध्ये होतो. त्याचं प्रमाण मात्र नगण्य असतं सुदैवानं. त्याचं प्रमाण आहे जवळजवळ 0.3%. हा कॅन्सर मात्र क्युअर होत नाही. अनाप्लास्टिक कार्सिनोमाची एकच स्टेज असते, ती म्हणजे स्टेज 4. पॅपिलरी कार्सिनोमा आणि फॉलिक्युलर कार्सिनोमाला मात्र हे दोन असे कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये 4 स्टेजेस नसतात बाकीच्या कॅन्सरसारख्या, फक्त पहिली आणि दुसरी स्टेज असते. तर आपण पाहिलं असेल, थायरॉइडमध्ये काही कॅन्सर खूप चांगल्या क्युअर रेटचे आहेत, काही कॅन्सर खूप खराब आहेत. पण सुदैवानं जे कॅन्सर पूर्णपणे 100% नीट होतात त्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे थायरॉइड कॅन्सर हा एक पूर्णपणे बरा होणारा कॅन्सर.